राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार संस्थापक अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल। जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। जंतर मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांची परवानगी। अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील घरी पोलीस बंदोबस्त वाढवला। दिपकेंना धमकीचा मेसेज आल्यापासून आई वडील सुरक्षित ठिकाणी। कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके यांचं आंदोलन। अभिजित एकटाच असल्यामुळे त्याची चिंता वाटते। त्याने घरच्यांपैकी कोणालाही दिल्लीमध्ये बोलावलं नाही। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या काकांची माहिती। संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर। अभिजित दिपकेंच्या गावामध्ये झळकले बॅनर। शब्दांना आता धार येईल, अन्यायाचा हिशोब होईल अशा आशयाचे लागले बॅनर। खासदार निलेश लंकेंचं कॉक्रोच पार्टीला समर्थन। मी आणि आमचा पक्ष चांगल्यासाठी पाठिंबा देतीलच। आजपासून होणाऱ्या आंदोलनावर लंके यांची प्रतिक्रिया। सीजेपीला परदेशातून फंडिंग होतं का? भाजप आमदार आशिष देशमुख यांचा सवाल। तर सीजेपीच्या आंदोलनामधून परिवर्तनाची सुरुवात होईल, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। किल्ले रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। लाखो शिवभक्त रायगडावर दाखल। ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर जयघोष। शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आज शिवरायांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा। शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन। कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा। शिवराज्याभिषेक सोहळ्याला पोलीस बँडची देखील मानवंदना। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा। महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजन। शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा।